माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व आशीर्वादित आहात, बरे आहात, growing in the Lord, प्रभूमध्ये वाढत आहे, seeking first God प्रथम देवाची शोध करत आहे and His kingdom, आणि त्याच्या राज्याची शोध करत आहे. and then God adds everything to your life. आणि मग देव सर्व गोष्टींच्या भर तुमच्या जीवनात करतो. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे, When you give Him first place, जेव्हा आपण देवाला प्रथम जागा देतो, when you seek Him first, जेव्हा आपण प्रथम देवाची शोध करतो, whatever is your desire, जी काय तुमची अभिलाषा आहे what is your need, आणि जी काय तुमची गरज आहे, He'll fulfill in your lives. प्रभू त्या गोष्टीची पूर्ती तुमच्या जीवनात करणार He shall add to your life. आणि तुमच्या जीवनामध्ये भर करणार. Amen. Amen. You know, the word of God is truth. आणि देवाचे वचन सत्य आहे. Truth means reality. सत्य म्हणजे अस्तित्व. The way God sees His word is real. आणि ज्या प्रकारे देव आपलं वचन पाहत आहे तो अस्तित्वामध्ये पाहत आहे. And He has a blessed future for you. आणि देवाकडे तुमच्यासाठी एक आशीर्वादित भविष्य आहे. He has seen your future आणि देवाने तुमचे भविष्य पाहिले आहे. because He is the future. कारण देवच भविष्य आहे. He is the blessing. आणि देवच He आशीर्वाद is the आहे. beginning and the end. आणि तो आदी व अंत आहे. Amen. आमेन. He is the beginning and the end. आणि देव आदी आहे व अंत देखील So आहे. He is your future. म्हणून देवच तुमच्या भविष्य And आहे. since God is good, आणि देव चांगला आहे your म्हणून future is good. तुमच्या भविष्य देखील चांगला आहे. Amen. आमेन. Now today I'll speak to you about healing. आज मी तुम्हाला आरोग्याविषयी बोलणार आहे. You know, because I've seen that many people need healing. आणि मी पाहिले की अनेक लोकांना आरोग्य पाहिजे. Even not today, you need one day. आणि आजच नाही, फक्त दर दिवस तुम्हाला लागत आहे. In some of the other area of your life. आणि कुठला ना कुठला तुमच्या जीवनाच्या भागात तुम्हाला आरोग्य पाहिजे. Amen. आमेन. All healing comes from heaven. आणि सर्व जे आरोग्य आहे स्वर्गातूनच येतो. Because there is no sickness in heaven. कारण स्वर्गामध्ये कुठलाही आजार नाही. Amen. आमेन. If you're looking for an answer, जर तुम्ही उत्तरासाठी वाट बघत आहे, don't look for sickness because there is no sickness in heaven. आजारासाठी तुम्ही बघू नका, कारण स्वर्गामध्ये कुठलाही आजार नाही. God does not give you sickness. आणि देव तुम्हाला आजार देत नाही. There is no sickness in heaven. स्वर्गामध्ये कुठला आजार नाही. Amen. आमेन. There is healing and health in heaven. आरोग्य आणि स्वास्थ्य आहे स्वर्गामध्ये. When we pray, Lord, your kingdom come. जे आपण प्रार्थना करतो, प्रभू तुझे राज्य येऊ दे, Your will be done. तुझी इच्छा होऊ दे. Actually, we are calling forth healing from heaven. खरोखर आम्ही आरोग्याची मागणी करत आहे स्वर्गातून. Amen. आमेन. Because there is no sickness. कारण स्वर्गामध्ये कुठलाही आजार नाही. When you come to God, जेव्हा तुम्ही देवाकडे येता, you don't have to doubt in the area of healing. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला देवावर शंका करायची काय गरज नाही. Because there is no sickness in heaven. कारण स्वर्गामध्ये कुठलाही आजार नाही. Sickness comes from hell. आणि जी आजार आहे नरकातून येतो. It's because of sin. आणि ही पापामुळे आहे. So God will not open the door of hell for our lives. म्हणून देव नरकाच्या दार आपल्या जीवनामध्ये उघडणार In नाही. fact, the Bible says खरोखर शास्त्र म्हणत आहे, Jesus defeated Satan and all the demons आणि येशूने सर्व शैतान आणि दुरात्म्यांना पराभूत केला. and closed the door of hell आणि नरकाच्या दार येशूने बंद केला against his children. त्याच्या लेकरांविरुद्ध. Amen. आमेन. The Bible says, शास्त्र म्हणत now आहे, Jesus has the keys of death and hell and grave. आता येशूकडे मृत्यूच्या, अधोलोकाच्या आणि नरकाच्या किल्ली आहे. Not the devil. शैतानाकडे नाही. Amen. आमेन. He shut the door forever. आणि येशूने तो दार युगानुयुगसाठी बंद केला आहे. Jesus says, येशू म्हणत आहे, I'm building my church मी माझ्या मंडली बांधत आहे and the gates of hell shall not come against you. आणि नरकाच्या फाटक तुमच्या विरुद्ध येणार नाही. Amen. आमेन. What does he say? आणि येशू काय म्हणत आहे, I'm building my church मी माझ्या मंडली बांधत आहे and I shut the gates of hell for you. आणि नरकाचे जी फाटक आहे, दार आहे, मी तुमच्यासाठी बंद करतो. The problem is we don't know it. समस्या अशी आहे की आपल्याला ही माहिती नाही. That's why we cannot believe it. म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास करू शकत नाही. Because faith comes by the right knowledge of God's word. कारण विश्वास येतो देवाच्या योग्य वचनाच्या ज्ञानाद्वारे. Amen. आमेन. So today I'm going to speak to you about healing, आज मी तुम्हाला आरोग्याविषयी बोलणार आहे good health. आणि चांगलं स्वास्थ्याविषयी बोलणार So आहे. the first thing is healing comes from heaven. प्रथम गोष्टी आहे की जी आरोग्य आहे स्वर्गातून येतो. When you look up,
जेव्हा तुम्ही वर You're पाहता not expecting sickness तुम्ही आजाराची अपेक्षा करत नाही, because there's no sickness in heaven. कारण स्वर्गामध्ये कुठला आजार नाही. When you look up, you don't expect curse. आणि जेव्हा आपण वर पाहतो आपण शापाची अपेक्षा करत There नाही, is no curse in heaven. कारण स्वर्गामध्ये कुठलाही शाप नाही. Amen. आमेन. When you come to God, जेव्हा तुम्ही देवाकडे येता you come expecting, believing good things. आणि तुम्ही अपेक्षा करून येत आहे, विश्वास धरून येत आहे चांगल्या गोष्टींची फक्त. Now, first let me make some things clear. आधी मी काय गोष्टी स्पष्ट करतो. Never think that you're so bad because of which sickness has come on you. आणि असं विचार करू नका की तुम्ही खूप वाईट आहे म्हणून आजार तुमच्यावर आलेला आहे. It's not because you're bad, you're suffering from sickness. आणि No. असं नाही की तुम्ही वाईट आहे म्हणून तुम्ही आजार किंवा दुःख सोसत आहे, असं नाही. The source of sickness is Satan. आणि आजाराचा जो उगम आहे तो शैतान आहे, Because the source of sin is Satan. कारण पापाचा उगम देखील शैतान आहे. Through sin, he brought sickness, आणि पापाद्वारे त्यांनी आजार आणले, curse, शाप आणले and death. आणि मृत्यू आणले. So Satan is the source, म्हणून शैतानच उगम आहे, not God. देव नाही. That's why Jesus went on the cross to pay the penalty of our sin and sickness. म्हणून येशू क्रूसावर गेला आपल्या पापाच्या आणि आजाराच्या दंडाची भरपाई करण्यासाठी And also curse. आणि शापाची देखील. He paid it. आणि त्यांनी त्याची फेड केली. Amen. आमेन. Once he has paid it, why will he put sickness and disease and curse? आणि एकदा येशूने ती किंमत भरली आहे, मग तो आजार, रोग आणि शाप का घालणार? Many Christians till today believe that God sometimes puts sickness and disease on his children. आणि अनेक ख्रिस्ती असं विचार करत आहे की देव कधी कधी त्यांच्या लेकरांवर आजार व रोग घालत आहे, But no. पण अशी नाही. So don't think you're bad, so sickness has come upon you. म्हणून असं विचार करू नका की तुम्ही वाईट आहे म्हणून आजार तुमच्यावर आलेला Or आहे, because God is angry at you, किंवा देव तुमच्यावर क्रोधित आहे म्हणून that is why you're sick. तुम्ही आजारी आहात. Don't think God is teaching you a lesson through sickness. असं विचार करू नका की देव आजाराद्वारे तुम्हाला काही धडा शिकवत आहे, असं विचार करू नका. So don't hurt yourself, hate yourself. म्हणून स्वतःला दुःख देऊ नका, स्वतःचा द्वेष करू नका. God loves you देव तुमच्यावर प्रीती करतो more than you love yourself. आणि तुम्ही स्वतःवर प्रीती करत आहे त्याच्यापेक्षा अधिक देव तुमच्यावर प्रीती करतो. And he will never quit loving you. आणि तुमच्यावर प्रीती करण्याचा देव कधीच बंद करणार नाही. I always love to say this. आणि मला नेहमी असं बोलायला आवडत आहे, Even if you hate him, he will love you. जरी तुम्ही देवाचा द्वेष केले तरी देव तुमच्यावर प्रीती करणार. Even if you're bad, God is good. जरी तुम्ही वाईट आहे तरी देव चांगला आहे. Because you're bad, you cannot turn God in bad. तुम्ही वाईट आहे म्हणून तुम्ही देवाला वाईटामध्ये बदलू शकत We नाही. change, God never changes. आपण बदलतो, देव कधीच बदलत नाही. Today we are good, tomorrow we are bad, again we become good. आज आम्ही चांगले आहे, उद्या वाईट होतो, परत आम्ही चांगला होतो. But God remains the same. पण देव तर सारखाच राहतो And he is good. आणि देव नेहमी चांगला That's आहे. his eternal quality. आणि ही देवाची सार्वकालिक गुण आहे. Amen. आमेन. If you accept this truth, you will be blessed. जर तुम्ही ह्या सत्याचा स्वीकार केले मग तुम्ही आशीर्वादित होणार. If you don't know this truth, जर तुम्हाला ही सत्य माहिती you नाही will suffer in life तुम्ही जीवनामध्ये दुःख सोसणार, because of your wrong thoughts about who God is. तुमच्या चुकीचा विचार की देव कोण आहे म्हणून. God has done everything for us देवाने आपल्यासाठी प्रत्येक गोष्टी केला आहे so that you can have a right relationship with God. जेणेकरून तुम्ही देवाबरोबर एक योग्य नातेसंबंध ठेवू शकत आहे. Based on the relationship, you receive everything freely. आणि त्या नातेसंबंधाच्या आधारे तुम्हाला सर्व गोष्टी मोफत मिळत आहे. Amen. आमेन. It's by grace, आणि ही फक्त कृपेनेच आहे, which is based on God's love जी देवाची प्रीतीवर आधारित आहे for you. तुमच्यासाठी. It's not based on your merit, आणि ही तुमच्या योग्यतावर On your आधारित नाही, works, तुमच्या कामावर on नाही, who you are. तुम्ही कोण आहे म्हणून नाही. That is not the reason God blesses you. आणि ह्या कारणामुळे देव तुम्हाला आशीर्वाद देत नाही. That's what religion teaches. आणि असंच धर्म आपल्याला शिकवतो. But God approaches by grace, पण देव आपल्या जवळ येतो कृपेने, which is God's unmerited favor, जो देवाचे अयोग्य कृपा आहे, undeserved favor. अयोग्य अनुग्रह आहे. Though we don't deserve, जरी आम्ही लायक नाही, he loves to bless you. त्याला खूप आवडत आहे तुम्हाला आशीर्वाद That's द्यायला. who our God is. आणि असंच आपला देव आहे. Amen. आमेन. Because you have been hearing messages based on law, आणि तुम्ही नियमशास्त्रावर आधारित संदेश ऐकत आहे म्हणून that's why your life is becoming difficult. म्हणून तुमचे जीवन कठीण होत आहे. It's based on what you do आणि तुम्ही काय करत आहे त्याच्या आधारे आहे. and you struggle.
आणि मग तुम्ही संघर्ष करतात. It's very difficult to have faith when you're practicing religion or law. आणि जेव्हा तुम्ही धर्म किंवा नियमशास्त्राचा सराव करत आहे, मग विश्वासाचा सराव करणे खूप कठीण होतो. When it comes to works, जेव्हा कामाच्या बाबतीत येतो, you don't need faith तुम्हाला विश्वास नको, because you have worked for it. कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी काम केलं Whether you आहे. believe or not, तुम्ही विश्वास करत आहे you किंवा will नाही, get wages. तुम्हाला त्याच्यासाठी मजुरी मिळेल. Amen. आमेन. तुम जब भी काम करता है पगार के लिए, तुमको विश्वास है, मैं विश्वास करता हूं मेरे को पगार मिलेगा, विश्वास करता हूं पगार मिलेगा, जरूर मिलेगा, ऐसा बोलते हो? हेलो? क्योंकि तुमने उसके लिए कमाया है, काम किया है, तुम्ही त्याच्यासाठी श्रम केला आहे, so you don't need faith. म्हणून तुम्हाला तिथे विश्वासाची गरज नाही. Only when it is grace, फक्त जेव्हा कृपाच्या बाबतीत येतो, you need to have faith. तुम्हाला विश्वास असले पाहिजे. Having not worked, आणि काम न करून we have to believe. आम्ही विश्वास केले पाहिजे फुकट काय will receive. की मला फुकट मिळेल, मोफत मिळेल. That requires faith. त्याला विश्वास लागतो. Amen. आमेन. Many Christians are not understanding this basic truth. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना ही मूलभूत सत्य कळत नाही. 80 to 90% Christians 80 ते 90% ख्रिस्ती are लोकांना struggling in life. ते जीवनामध्ये संघर्ष करत आहे. They have to renew their mind. त्यांनी आपल्या मनाला नवीन केले पाहिजे. So you don't have to pay anything. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी भरपाई करायची गरज You नाही. don't have to pay for healing. आणि आरोग्यासाठी तुम्हाला किंमत salvation. भरायची, तारणासाठी किंमत भरायची नाही, blessing. आशीर्वादासाठी किंमत भरायचं नाही. Jesus has paid it all. येशूने त्या सर्व गोष्टीची किंमत भरली आहे. Amen. आमेन. Jesus has paid it all. आणि येशूने सर्व गोष्टीची भरपाई केली आहे. And that faith brings blessings. आणि तोच विश्वास आशीर्वाद घेऊन येतो. If you're a child of God, जर तुम्ही देवाचे लेकरू आहे, healing is God's will for you. आरोग्य देवाची इच्छा आहे, मर्जी आहे तुमच्यासाठी. Amen. आमेन. If you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास केला you have आहे, the life of God in you, तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे, and it is God's will that you must have good health. आणि ही देवाची इच्छा आहे की तुम्हाला चांगलं आरोग्य असले पाहिजे. Acts 10:38 says, प्रेषितांची कृत्ये God 10:38 म्हणत anointed आहे, Jesus of Nazareth देवाने नासोरी येशूला अभिषिक्त केला with the Holy Ghost and power, पवित्र आत्माने आणि सामर्थ्याने, who went about doing good. जो चांगला करत फिरला. Jesus went about doing good. येशू चांगला करत फिरला, He was not going about putting sickness and disease and curse. आणि तो फिरला नाही आजार व रोग व शाप घालून. So how do Christians think that it is God who puts sickness and disease? आणि काही ख्रिस्ती लोकांचा असा विचार आहे की देवच आजार व रोग घालतो. Nowhere in the Bible we see Jesus put sickness and disease. आणि कुठेही आपण शास्त्रामध्ये पाहत नाही की येशूने आजार व रोग लोकांवर घातले. He went about doing good. आणि तो चांगला करत फिरला. He was showing this is the way God is. आणि येशू दाखवत होता की असंच देवाचा स्वभाव आहे, चरित्र आहे. He was showing that God wants to heal you. आणि त्याला दाखवायचं होता की देवाला तुम्हाला आरोग्य द्यायची इच्छा आहे. He wants to show you that God wants to do good in your life. आणि येशूला दाखवायचं आहे की देवाला तुमच्या जीवनामध्ये चांगलंच करायची इच्छा आहे. Amen. आमेन. Because he's the only one who came from heaven कारण येशू एकुलता एक व्यक्ती आहे जो स्वर्गातून आला, to show our Father's heart. आपल्या पिताच्या हृदय दाखवण्यासाठी. No one has gone to heaven, आणि कुणी स्वर्गात गेला नाही, been with the Father, in the Father, आणि पिता बरोबर असून, पिता मध्ये असून, except Jesus, फक्त येशू who came from our Father, जो आपल्या who पितापासून came आला, from heaven जो स्वर्गातून आला, to show the reality of who our Father is. आणि आपला पिता कोण आहे हे अस्तित्व दाखवण्यासाठी. You cannot know God तुम्ही देवाला ओळखू शकत नाही unless you see the works of Jesus. जोपर्यंत तुम्ही येशूच्या काम पाहत नाही तोपर्यंत. Amen. आमेन. You look at the life of Jesus. आणि तुम्ही येशूच्या जीवनाकडे बघा, He went about doing तो good. चांगला करत फिरला. That you can say God wants to do good. जेणेकरून तुम्ही बोलू शकत आहे की देवाला चांगलं करायची इच्छा आहे. Amen. Amen. God wants to do good देवाला in your चांगलं life. करायची इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये. And went about healing आणि तो आरोग्य देत गेला. all. सर्वांना त्यांनी आरोग्य दिले. That's God's will. आणि हीच देवाची इच्छा आहे Healing all की सगळ्यांना त्यांनी आरोग्य that दिले were oppressed of the devil. जे शैतानाद्वारे त्रस्त होते. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे, Sickness is demonic oppression. आणि जी आजार आहे शैतानी त्रास आहे. For God was with him. कारण देव त्याच्या बरोबर होता. God was with him. देव येशू बरोबर God होता. was showing this is what I want. आणि देव येशूद्वारे दाखवत होता की अशीच माझी इच्छा आहे की लोकांच्या जीवनामध्ये झाली पाहिजे. God healing through Jesus. आणि देव येशूद्वारे आरोग्य देतो. Amen. आमेन.
Many Christians say, I know God, अनेक ख्रिस्ती will लोक heal. म्हणत आहे की मला माहिती आहे ते मला आरोग्य देणार, but I don't know if He's willing to heal me. पण मला माहिती नाही की त्याची इच्छा आहे की नाही मला आरोग्य देण्याविषयी. God is no respecter of persons. देव कुठल्याही व्यक्तीच्या पक्षपात नाही. Amen. आमेन. God doesn't choose whom to heal, whom not to heal. देव निवड करत नाही की कुणाला त्यांनी आरोग्य दिले If, पाहिजे, if, कुणाला नाही दिले if you पाहिजे. have 3 children, जर आपल्याकडे 3 लेकरं आहे, will you choose whom to bless, whom not to bless? तुम्ही असं निवड करणार ना की मी कुणाला आशीर्वाद देणार, कुणाला देणार नाही. They're all your children. ते सर्व तुमचे लेकरेच आहे. Amen. आमेन. When we believe in Jesus, we become His child. जेव्हा आपण ईश्वर विश्वास केला तेव्हा आपण त्याच्या लेकरू झालो. You know, recently we posted a video, Ali- shared a video अलीकडेच आम्ही एक व्हिडिओ शेअर केले on Jesus Lord Church. आणि जीसस इज लॉर्ड मिनिस्ट्रीजवर, You know, I never thought, आणि मी कधीच विचार केला नाही I had not even seen it. आणि मी ते पाहिले देखील नव्हते. But within 2 days or 3 days, I think so, आणि 2 किंवा 3 दिवसामध्येच 40 lakhs people 40 लोक ते व्हिडिओला saw पाहिले. it. त्या व्हिडिओला पाहिले. How many? किती? 40 lakhs. 40 लाख. And there were more than about 800 comments, आणि 800 पेक्षा अधिक टिप्पणी होते nearly around about 600 shares. आणि 600 शेअर्स होते. You know, I know there were many negative comments आणि तिथे खूपच नकारात्मक टिप्पणी देखील होते. because the world cannot believe कारण जग विश्वास करू शकत नाही that the demon exists. की दुरात्मा आहे, They cannot believe that God heals. आणि ते विश्वास करू शकत नाही की देव आरोग्य देतो. You know, many wrote, अनेकांनी लिहिले if this pastor can do this, जर हा पाळक असं करू why शकत doesn't he go to the hospital and heal everyone? मग तो रुग्णालयात का जाऊन सर्वांना आरोग्य देत नाही. We can do it. आम्ही करू शकतो, But will they believe? पण ते विश्वास करणार का? Will they believe in Jesus? ते ईश्वर विश्वास करणार का? Healing comes by faith. आणि आरोग्य जे आहे विश्वासानेच येतो. Faith on Jesus. येशूवर विश्वास असले पाहिजे. If these people don't believe, जर हे लोक विश्वास केले नाही, how can they receive healing? त्यांना कसं आरोग्य मिळू शकत आहे? You know, it's so dangerous to live like this. आणि खूप धोकादायक आहे असं जीवन जगण्यासाठी. If you don't believe in healing, जर तुम्ही आरोग्यावरच विश्वास करत you नाही, close the door of your heart. तुम्ही तुमच्या हृदयाचे दार बंद करत And आहात. when you or your family member needs healing जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाच्या लोकांना आरोग्य हवे or असते deliverance, किंवा सुटका पाहिजे असते, you won't receive तुम्हाला तेव्हा मिळणार नाही. because your unbelief कारण तुम्ही अविश्वास ठेवले आहे. made you to close the door तुमच्या अविश्वासाने ते दार बंद केले to receive healing, आरोग्य मिळवण्यासाठी, which is a free gift from God, जो देवापासून एक मोफत दान आहे, though you don't deserve. जरी तुम्ही लायक नाही तरीही. Amen. आमेन. See, these people are walking on danger ground आणि हे जे लोक आहेत धोकादायक भूमीवर चालत आहे, because healing is from heaven. कारण जी आरोग्य आहे स्वर्गातून आहे. I will teach you all that. आणि मी तुम्हाला हे सर्व It's not शिकवणार. that we don't believe in doctors. असं नाही की आम्ही वैद्यांवर विश्वास करत We नाही. believe in आम्ही doctors. डॉक्टरांवर विश्वास करतो There are so many good doctors. आणि खूप चांगले डॉक्टर आहे. If it was not for the doctors, जर डॉक्टर नसते, some of the Christians would have died long time back. काही ख्रिस्ती लोक खूप वेळेपूर्वीच मरण पावले असते. Amen. So Amen. we are not against doctors. म्हणून आम्ही डॉक्टरांच्या विरुद्ध नाही. Even the doctors say many times, आणि अनेकदा डॉक्टर्स देखील म्हणत whatever आहेत, I could do, I did. आणि जो काही मी करू शकत होता तेवढा मी केला. Now look up to God for a miracle. आता देवाकडे तुम्ही लक्ष लावा चमत्कारसाठी. Amen. आमेन. And if you close your heart आणि जर तुम्ही तुमचे हृदय बंद by केले commenting like this, असं प्रकारची टिप्पणी करून, when you need a healing, जेव्हा तुम्हाला आरोग्य पाहिजे it will bypass you. तेव्हा आरोग्य तुम्हाला ओलांडून Because जाणार. healing sees your faith in Jesus. कारण जी आरोग्य आहे तुमच्या येशूवर जो विश्वास आहे त्याला पाहतो. Amen. आमेन. Negative comments closes the door of your heart. नकारात्मक जी टिप्पणी आहे तुमच्या हृदयाचे दार बंद करतो. And God knows and remembers everything. आणि देवाला सर्व गोष्टीची आठवण आहे आणि त्याला सर्व माहिती आहे. What you have said, जे तुम्ही सांगितले आहे whether you have said yes or no to Him, आणि तुम्ही त्याच्यासाठी होय किंवा नाही सांगितले आहे, He knows everything. देवाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. If doctors who have the gift of God जर डॉक्टर ज्यांच्याकडे देवाची देणगी आहे can cure people, ते लोकांना बरं करू शकत आहे, why not God, मग देव का नाही, who is the creator? जो निर्माण करता आहे?
How can you not believe that God can heal? तुम्ही कसं विश्वास करू शकत नाही की देव आरोग्य देऊ You शकतो? believe the doctors can cure, आणि तुम्ही विश्वास करू शकत आहे की डॉक्टर बरं करू शकतो? and the same doctors have been given the ability and gift from God. आणि सारखंच डॉक्टरांना देवापासून कुवत व क्षमता मिळालेली And आहे. you don't believe in the Creator? आणि मग तुम्ही निर्माण करतावर That he विश्वास can heal? करता की तो तुम्हाला आरोग्य देऊ शकतो? Maybe religion does not teach that. आणि कदाचित धर्म आपल्याला असं शिकवत But we नाही. see in the Bible, पण आपण शास्त्रामध्ये पाहतो Jesus healing everyone. की येशूने सगळ्यांना आरोग्य दिले. Amen. Amen. He even said, go and heal the sick. आणि त्यांनी असं देखील सांगितले, जाऊन आजारी लोकांना बरं Cast करा, out demons. दुरात्म्यांना बाहेर काढा. You know that one incident people saw that when I'm praying, one demon possessed lady was falling. After that, she was delivered. आणि एक दृश्य त्यांनी पाहिले की मी एक स्त्रीसाठी प्रार्थना करत होते जी भूतग्रस्त होते आणि तिला सुटका मिळाल्यानंतर ती पडली. And 40 lakhs, आणि nearly 4 million people saw it. आणि 40 लाख लोकांनी ते व्हिडिओ पाहिले. So many times I prayed, the whole stage was full of people आणि falling down. कितीदा मी प्रार्थना केली की पूर्ण मंच लोकांनी भरून गेले होते, ते पडले होते. See, women will not act that way. आणि स्त्रिया जी आहे असं प्रकारे वागणार नाही. Amen. आमेन. Naturally, they feel ashamed. आणि सहजच आहे की त्यांना लाज In the वाटते. open will they fall like this and all. आणि उघडामध्ये ते असं फिरून पडणार का? That is real. आणि ती तर खरीच No one आहे. will act before people like that. आणि कुणी लोकांपुढे असं नाटक करणार नाही. This requires common sense. आणि ह्याला सामान्य ज्ञानाची गरज But the लागतो. devil is totally against. कारण शैतान तर पूर्णपणे विरुद्ध आहे. But the worst thing is even Christians don't believe. पण सर्वात वाईट गोष्टी आहे की ख्रिस्ती लोक देखील विश्वास करत नाही. Look at this. आणि ह्या They गोष्टीकडे say बघ. healing was then, not now. आणि ते म्हणत आहे आरोग्य त्या काळामध्ये होती, आता And नाही. these kind of people, when they need healing, they will not get it. अशा प्रकारच्या लोकांना जेव्हा त्यांना आरोग्य पाहिजे तेव्हा त्यांना मिळणारच नाही. This is living dangerously. आणि ही आहे की तुम्ही धोकादायक रीतीने God is जगत. our only hope. देवच आपली एकुलता एक आशा आहे. When the doctors give up, the doctors say, now look to God. जेव्हा डॉक्टर आशा सोडून देत आहे तेव्हा ते म्हणत आहे आता तुम्ही देवाकडे लक्ष लावा. Now, if you have not प्रार्थना करा. believed in God, जर तुम्ही to देवावर heal, विश्वास केला where नाही will you look आरोग्यासाठी, to? मग तुम्ही कुठे बघणार आरोग्यासाठी? When you need help, जेव्हा तुम्हाला मदत लागेल तेव्हा, when your money gives up, जेव्हा तुमचा पैसा when the खाली treatment होतो, gives up, जेव्हा जी जी व्यवहार आहे, जी ट्रीटमेंट आहे तेव्हा ती संपून जाते. when the medical has no answer, जेव्हा वैद्यकीय लोकांकडे काय उत्तर नसतं तुमच्या आजारासाठी, you cannot believe in God that time. त्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास करू शकत नाही. You rejected Him. तुम्ही आधी त्याच्या नाकार केले, You put negative comments. तुम्ही नकारात्मक टिप्पणी घातले. This is dangerous kind of living. आणि ही धोकादायक प्रकारचे जगणे आहे. Amen. आमेन. Stand for God. देवासाठी तुम्ही उभे राहा. If you don't know God's will, whether He's going to heal or not, जर you are in तुम्हाला- darkness. जर तुम्हाला देवाची मर्जी माहिती नाही की तो तुम्हाला आरोग्य देणार किंवा नाही, मग तुम्ही अंधारात आहे. When you believe what the Word of God says about healing, you are in the light. जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे देवाचे वचन, जेव्हा तो आरोग्याविषयी बोलत आहे तेव्हा तुम्ही प्रकाशात आहे. You know, when I wrote about Trump, जेव्हा मी ट्रम्प विषयी लिहिले more than 50,000-60,000 आणि 50 ते viewed. 60,000 लोकांनी पाहिले within no time. आणि काय वेळ न लागता And they spoke negative. आणि त्यांनी नकारात्मक बोलले. It is not choosing a candidate. आणि एक उमेदवाराची निवड करणे अशी नाही, It is choosing their deeds. आणि हे त्यांची कृत्यांची निवड करण्याविषयी आहे. If a leader is choosing evil deeds जर एक पुढारी वाईट कृत्यांची निवड करत आहे and you know it आणि तुम्हाला ती माहिती आहे and you still elect him, तरी तुम्ही त्याची you निवडणूक know what you're करता. doing? माहिती आहे तुम्ही काय करत आहे? You are for evil deeds. मग तुम्ही वाईट कृत्यांसाठी आहे. You are telling, तुम्ही बोलत आहे this is my testimony. आणि ही माझी साक्षी आहे. I am for hell. मी नरकासाठी आहे, I am for evil. मी वाईटासाठी आहे. When you give permission for evil, evil will never leave you. जेव्हा तुम्ही वाईटासाठी परवानगी देत आहे, वाईट तुम्हाला कधी सोडणार नाही. Amen. Amen. Many don't know these basics. अनेक लोकांना ही मूलभूत गोष्टीच माहिती नाही. You're not voting for a candidate. आणि तुम्ही एक उमेदवारसाठी निवड करत नाही, You are choosing evil or good.
तुम्ही वाईट किंवा चांगल्या गोष्टीची निवड करत When you आहे. know a person is doing evil जेव्हा तुम्हाला माहिती आहे एक व्यक्ती वाईट करत and आहे you vote for him, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी you are निवडणूक करतात, selecting evil. तुम्ही वाईटाची निवड करतात. And by that way, you are telling the devil and hell, I am for you. आणि अशा प्रकारे तुम्ही शैतान व नरकाला बोलत आहे की मी तुमच्यासाठी आहे, This is तुमच्या what Holy बाजूला. Spirit taught me all this. आणि असंच पवित्र आत्माने मला शिकवले. It's not a small thing. आणि ही लहानशी Then गोष्ट people नाही. wonder why there are problems at home. मग लोक म्हणतात घरी का हमारे समस्या. घर में ऐसा होता है, होता है, ये होता है. प्रभु ऐसा क्यों करता है? प्रभु नहीं करता है. तुमने चॉइसेस ऐसा किया लाइफ में. Amen. तुम्ही अशा God is प्रकारचे not निवड. evil. देव वाईट नाही, You are choosing evil. तुम्ही वाईटाची निवड केली आहे. We all want good health. आम्हा सर्वांना चांगलं स्वास्थ्य पाहिजे. But when we look around, पण जे आपण अवतीभवती पाहतो, we often see the opposite. आपण नेहमी विपरीतच पाहतो. There's no denying that we are living in a broken world. आपण नाकारत नाही की आम्ही एक भग्न किंवा पतन पावलेल्या And जगात राहत आहोत. everyone needs healing at some level. आणि कुठल्या ना कुठल्या पातळीवर कुणाला तरी आरोग्य लागतच आहे. And know this, आणि हे जाणून द्या that we are not against doctors, की आम्ही डॉक्टरांच्या विरुद्ध नाही, good doctors. चांगल्या डॉक्टरांच्या आम्ही विरुद्ध नाही. God has given us good doctors and healthcare professionals. आणि देवाने आम्हाला चांगलं डॉक्टर्स दिले आहे आणि आरोग्याची देखरेख करणारे लोक दिले आहे. They are from God. ते देवापासून आहे And they have been given God-given ability. आणि त्यांना देवाने दिलेली क्षमता आहे, कुवत आहे. But yet there are limitations. तरी त्यांना मर्यादा असते. Amen. आमेन. Even doctors believe in divine intervention when what they have done, when they know it will not work, so they know that God can intervene and do a miracle. आणि त्यांना माहिती आहे जेव्हा त्यांनी आपलं काय शस्त्रक्रिया केले आहे आणि त्या व्यक्तीचा ते बचाव करू शकत आहे किंवा नाही, तेव्हा ते देवाच्या मध्यस्थीवर विश्वास करत आहे की देव मध्ये येऊन काहीतरी करू शकत आहे. Amen. Amen. That's what they could say, that now look up to God. म्हणून ते असं बोलू शकत आहेत तर तुम्ही देवाकडे बघा, We have देवाकडे done प्रार्थना करा. everything आम्ही प्रत्येक that गोष्टी human केल्या, hands can do. जे मानवी हात करू शकत Now आहे ते look प्रत्येक up गोष्टी for a आम्ही. miracle from God. आता वर बघा देवापासून एक चमत्कार होण्यासाठी. You know, I never tell anyone not to visit a doctor आणि मी कुणाला सांगत नाही की तुम्ही डॉक्टरांना भेट देऊ नका, because everyone has different levels of faith. कारण प्रत्येकांकडे विश्वासाच्या वेगवेगळा माप असतो, प्रमाण असतो. I always pray for every person who comes to me with sickness and disease. जो प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे आजार व रोग घेऊन येतो, मी त्या प्रत्येक व्यक्तींसाठी प्रार्थना करतो. Amen. आमेन. And if you believe, आणि जर तुम्ही विश्वास केले you will receive. तुम्हाला मिळेल. I'm building up your faith. मी तुमच्या विश्वासाची बांधणी करत आहे. If you believe Jesus is the healer, जर तुम्ही विश्वास करत आहे की येशू आरोग्यदाता आहे, you will receive everything. तुम्हाला प्रत्येक गोष्टी मिळेल. Amen. आमेन. Those who mock आणि जे थट्टा करत and आहे offend those people who are praying for healing आणि त्या लोकांना नाराज करत आहे, जे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे, are actually shutting the door ते खरोखर आपल्यासाठी दार बंद करत to आहे receive any good from God. देवापासून कुठल्याही चांगल्या गोष्टी प्राप्त Because करण्यासाठी. whatever comes from God is good. कारण जी काही गोष्टी देवापासून येत आहे ती चांगलीच आहे. And it's a very, very sad thing. आणि म्हणून हे खूप खूप वाईट गोष्टी आहे. Remember, there's no sickness and disease in heaven. आणि लक्षात ठेवा स्वर्गामध्ये कुठलाही आजार व रोग नाही. And God wants us the best. आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी आपल्यासाठी उत्तम केला पाहिजे. And our faith की आपला विश्वास in Him आपला विश्वास त्याच्यावर puts us in a position to receive good things from Him. आम्हाला असं पदावर ठेवत आहे जेणेकरून आम्ही देवापासून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू शकत आहे. In James 1:17, याकोब the 1:17 Bible says, शास्त्र म्हणत आहे whatever is good आणि जी काय गोष्टी चांगली आहे and perfect आणि परिपूर्ण आहे is a gift ती एक देणगी आहे. coming down for us from the Father of lights, who आणि- never changes. आणि ती जी सर्व चांगली बक्षीस आहे आणि परिपूर्ण देणगी आहे ती ज्योतिमंडळाच्या पितापासून येत आहे, जो कधीच सावलीत जात नाही, जो कधीच फिरत नाही, जो कधीच बदलत नाही. He will never change आणि- against giving. आणि तो आपल्याला देण्याविरुद्ध कधीच बदलणार He नाही. will always give. देव नेहमी आपल्याला देणारच. Amen. Amen. God has not changed देव तर कधीच बदललेला नाही. regarding the matter of giving आणि freely. देण्याच्या फुकट देण्याच्या बाबतीमध्ये देखील देव बदललेला As नाही. some Christians say, जसं काय ख्रिस्ती म्हणत आहे that is in the old times.
आणि ही Oh तर my. जुन्या काळाची गोष्टी होती. पहला आरोग्य देता था, प्रभु अभी नहीं देता है. अरे तुम ऐसा सोचा तो कभी आरोग्य लगा तुमको कभी नहीं मिलेगा, वो फुकट रह के भी नहीं मिलेगा तुमको. हीलिंग इज फ्री. आणि आरोग्य मोफत आहे. You don't have to do anything. तुम्हाला काय करायचीच गरज नाही. It is based on Jesus, आणि हे येशूवर आधारित आहे. but it's because you don't believe, पण तुम्ही विश्वास करत नाही म्हणून you will not receive. तुम्हाला मिळणार नाही. Amen. आमेन. Don't say amen for these people. आणि ह्या लोकांसाठी आमेन बोलू नका. And don't open the door of darkness in your life. आणि अंधकाराच्या दार आपल्या जीवनामध्ये तुम्ही उघडू नका. You know, these are some of the things you must know. आणि ही काही मूलभूत गोष्टी आहे जे तुम्ही माहिती करून घेतले पाहिजे. It's not only that healing from God, आणि फक्त देवापासून आरोग्य ही पुरेसा नाही, but there are some things you also need to do. पण अशी काही गोष्टी आहे जे तुम्ही देखील केले पाहिजे. If you have deposited many wrong things in your soul जर तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्या जीवामध्ये जमा करून ठेवल्या आहे and it's obstructing healing, आणि ती जी जमा केलेली गोष्टी तुमच्या आरोग्यामध्ये अडथळा घालत आहे, because healing is of the light. कारण जी आरोग्य आहे प्रकाशाची आहे. Amen. आमेन. When you walk in the light, जेव्हा तुम्ही प्रकाशात as चालत आहे, God is in the light, जसं देव प्रकाशात आहे, then healing begins. मग आरोग्य सुरू होतो. You talk negative, तुम्ही नकारात्मक बोलतात, you do darkness things, तुम्ही अंधकाराची गोष्टी करता, so you are out of light. म्हणून तुम्ही प्रकाशाच्या बाहेर आहेत. How can the light minister to you? मग प्रकाश तुमची सेवा कसं करू शकत Once आहे? you become a child of God, एकदा तुम्ही देवाच्या लेकरू झाले, the Bible says you must walk in the light. शास्त्र म्हणत आहे तुम्ही प्रकाशात चालले पाहिजे. Amen. आमेन. Now, here James says, इथे याकूब म्हणत before आहे, James points us to the gift, he wants to consider the giver आणि of the gift. आणि दानाकडे लक्ष लावण्याच्या आधी दान जो देणारा आहे त्याच्याकडे लक्ष लावायला The याकोब gifts आपल्याला are सांगतो. good आणि because the giver is good. देणगी चांगला आहे कारण देणाराच चांगला आहे म्हणून. Amen. आमेन. The gifts are good because the giver is good. आणि जी देणगी किंवा बक्षीस चांगली आहे कारण देणारा जो व्यक्ती आहे तो चांगला आहे म्हणून. From the human perspective, आणि मानवी it दृष्टिकोनद्वारे is possible to get a good gift or give a good gift, आणि शक्य आहे की चांगलं बक्षीस आपल्याला मिळू शकत आहे किंवा चांगला बक्षीस आम्ही देऊ शकतो. but to give in a wrong attitude. पण एक चुकीच्या स्वभावाने चुकीच्या वृत्तीने देणे देखील ही शक्य आहे. या मैं दे रहा हूं, मेरे को वापस क्या मिलेगा? So attitude could be wrong. म्हणून आपला स्वभाव वेगळा असू शकतो. How when God gives, तरी जेव्हा देव आपल्याला देतो we can be certain and grateful that what he is giving is based on of his genuine love for you. आपल्याला खात्री असू शकत आहे, आपल्याला कृतज्ञ असू शकत आहे की जो तो देत आहे त्याच्या खरी प्रीती जी आपल्यासाठी आहे त्याच्यासाठीच देव आपल्याला देतो. Not to get something from you. आणि तुमच्यापासून काय मिळण्यासाठी नाही. Amen. आमेन. That kind of attitude God doesn't have. आणि अशा प्रकारचा स्वभाव देवामध्ये मुळीच नाही. Isn't that, मैं देता हूं अभी तुम मेरे लिए काम करने का, ऐसा नहीं, या मेरे को इससे क्या मिलेगा, ऐसा प्रभु का सोच नहीं है. वो देता है क्योंकि वो तुमसे प्रेम करता है. Amen. Amen. So you can be thankful. म्हणून तुम्ही आभारी असू शकत आहे. That's why when I pray with my wife, म्हणून जेव्हा पास्टर माझ्या बरोबर प्रार्थना करत आहे, I tell the Lord, मी प्रभूला सांगतो I thank you for all the things that you have given me. की सर्व गोष्टी जे तुम्हाला दिलेली आहे त्याच्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. It's not because I deserve. आणि मी लायक आहे म्हणून नाही, It's because you are a good God. की तू एक चांगला देव आहे म्हणून. And all things come by grace. आणि सर्व गोष्टी कृपेनेच येतो. And also tell him, आणि मी हे देखील what देवाला you have सांगतो given now and you'll ever give forever will be by your grace and love. आणि जे तुम्हाला देत आहे आणि युगानुयुगसाठी जे तुम्हाला देणार आहे ती फक्त तुझ्या कृपा व प्रीतीमुळेच तुम्हाला देणार आहे. I acknowledge that way. आणि मी अशा प्रकारे मान्य करतो I declare his goodness. आणि मी त्याच्या चांगुलपणाची घोषणा करतो. Every day when I pray, दररोज जेव्हा मी प्रार्थना करतो, when I pray with my wife, जेव्हा पास्टर माझ्या बरोबर प्रार्थना करत आहे, amen, Amen. what you have given me today आज जे तुम्हाला दिलेली and आहे you'll ever give me आणि कधीच पुढे जे तुम्हाला will देणार आहे always be based on your love, आणि ती नेहमी तुझ्या प्रीतीच्या आधारेच असेल not because I deserve. आणि मी लायक आहे म्हणून नाही. Amen. आमेन. See, this kind of language is so precious to God. आणि अशा प्रकारची जी भाषा आहे देवासाठी खूप मूल्यवान आहे. Amen. आमेन. ऐसा तुम भाषा बात किया तो तुमको प्रमोशन जल्दी मिलेगा. प्रभु क्या नहीं देगा तुमको. Amen. Amen.
Look at God's giving in the scripture. आणि देवाच्या देण्याविषयी In शास्त्रामध्ये बघा. Romans 8:32. रोम करा 8:32 Our मध्ये Father God who spared not his own son, that is Jesus, आपल्या देव पिताने ज्यांनी आपल्या एकुलता एक पुत्राला सोडला नाही, जो आपला प्रभू येशू ख्रिस्त but आहे, delivered him up for us. मग तो आपल्यासाठी करणार नाही का? He sent him on the cross for us. आणि त्यांनी येशूला क्रुसावर पाठवले आपल्यासाठी, For us. आपल्यासाठी, Because he loves us. कारण देव आपल्यावर प्रीती करतो. He doesn't want us to be separate forever. आणि देवाची इच्छा नाही की आपण युगानुयुगसाठी देवापासून वेगळा झालो पाहिजे. He sent Jesus for you. आणि देवाने येशूला तुमच्यासाठी He पाठवले sent Jesus to suffer, आणि त्यांनी येशूला पाठवले दुःख सोसायला take the pain, आणि ते वेदना घ्यायला bear the death, आणि ते मृत्यू सहन करायला penalty for us. आणि मृत्यूच्या दंडाची सहन करण्यासाठी देवाने येशूला पाठवले. That means shows how much he loves you. आपल्यासाठी हे दाखवत आहे की देव किती आपल्यावर प्रीती करत आहे. But delivered him us for us. How shall he not with him also freely give us all things? मग तो येशू बरोबर आपल्याला सर्व गोष्टी देणार नाही का मोफत? Amen. आमेन. अगर प्रभु यीशु जो इकलौता एक बेटा जो निष्पाप था, वो हमारे पापी लोगों के लिए अपना जान देने के लिए बेच दिया है, how shall he not with him, with Jesus, mean those who believe in Jesus, मग देव कसं जे येशूवर विश्वास केले नाही त्यांच्या बरोबर also freely आपल्याला मोफत give us all things? आपल्याला मोफत सर्व गोष्टी देणार नाही का? Amen. आमेन. Freely आणि मोफत give us आपल्याला देणार all things. सर्व गोष्टी. With Jesus, everything comes free. आणि येशू बरोबर सर्व गोष्टी मोफत येतो. Amen. आमेन. If you have believed in Jesus, आणि जर तुम्ही येशूवर विश्वास केला आहे everything for you is free. आणि प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी मोफत आहे You don't have to pay for it, you don't have to earn it, you don't have to deserve it, you don't have to merit it. आणि तुम्हाला त्याच्यासाठी भरायची गरज नाही, किंमत भरायची गरज नाही, लायक व्हायची गरज नाही, योग्य व्हायची गरज नाही. Amen. आमेन. Because Jesus is God's gift for mankind. कारण येशू देवाची देणगी आहे मनुष्य जातीसाठी. See, how shall he not with him मग तो कसं त्याच्या बरोबर give us freely all things? आपल्याला सर्व काय मोफत कसं देणार नाही? प्रभु यीशु के कारण हमको सब कुछ आज freely मिलता है. That is faith. आणि तो विश्वास आहे. That is faith. आणि तो विश्वास आहे. You don't deserve. तुम्ही लायक नाही, Yet you can believe for the best. तरी तुम्ही उत्तम साठी विश्वास करू शकत आहे. Amen. आमेन. I don't deserve. आणि मी लायक नाही I don't qualify. आणि मी पात्र नाही, Yes, because of Jesus, तरी येशू ख्रिस्तामुळे I can believe मी विश्वास करू the शकतो best of heaven. आणि स्वर्गाच्या उत्तम गोष्टीसाठी विश्वास धरू शकत आहे. Hello? That is what is faith. आणि ह्यालाच आपण विश्वास बोलतो. लोग कुछ भी बोलेंगे, तुम क्या काबिल है क्या, तुम पढ़ा लिखा है क्या, तुम कुछ फायदे का नहीं है, तुम क्या एक्सपेक्ट करते, प्रभु तुमको आशीर्वाद देगा, तुम्हारा लाइफ देखो कैसा है, तुम ड्रेस कैसा पहनता है, तुम मेकअप करता है, तुम वैसा करता है, ऐसा करता है. They will criticize you like anything. आणि ते तुमच्यावर खूप टीका करणार. Not God. देव नाही That word is not from God. आणि तो जो शब्द आहे देवापासून नाही. Don't accept it. आणि त्या गोष्टी शब्दाचा स्वीकार करू नका. Let it fall off like water falls on the duck back. आणि जसं बदकाच्या पाठीवर आम्ही पाणी घालतो, जसं त्या पाठीवरून पाणी जाने निघून दो जातो उसको. तसंच ते उसको निघून अंदर जाऊ मत द्या. लो. त्याला तुम्ही आत घेऊ नका. वो word प्रभु से नहीं है. आणि तो जो शब्द आहे प्रभूपासून नाही. Amen. आमेन. Many are taking in what the devil speaks अनेक लोक जो शैतान बोलत आहे ते गोष्टी आत घेत and आहेत they have embraced it. आणि त्याला त्यांनी आलिंगन दिले That's आहे why they cry, म्हणून ते रडतात. they are suffering, जर ते दुःख सोसत आहे they cannot come out. ते आपल्या दुःखातून बाहेर येऊ You know, शकत one day नाही. I will teach you. एक दिवस मी तुम्हाला You know, Holy शिकवणार. Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले from the childhood, आणि लहानपणापासूनच from the conception, आणि later on, गर्भधारणापासूनच many words have been spoken over your soul अनेक शब्द तुमच्या जीवावर बोलले गेले आहे continuously. निरंतर. Because the devil knows the power of the words. कारण शैतानाला शब्दाची जी सामर्थ्य आहे माहिती आहे. He knows the Bible. त्याला शास्त्र माहिती आहे. Death and life are in the power of your words. मरण व जीवन तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात So the आहे. devil has been influencing people म्हणून शैतान लोकांना प्रभावित करत to आहे speak words over your life. तुमच्या जीवनावर नकारात्मक शब्द बोलण्यासाठी. Hello?
knowingly, unknowingly. जाणून किंवा न जाणून. Parents have also spoken. आणि पालक देखील असं सांगितले आहे Oh, the life of the child. लेकरूंच्या जीवनासाठी. तू क्या कभी सुधरेगा नहीं, कितना बार बोलने का, तू ऐसा ही रहेगा. See, कितना हम लोग ऐसा सब शब्द बात करके, and the child not knowing has embraced it. आणि ते लेकरू न जाणून त्या ह्या गोष्टीला आलिंगन दिले आहे They made a part of their life. आणि त्या गोष्टीला त्यांनी आपल्या जीवनाचा भाग And बनवले it's affecting their life. आणि हे त्यांच्या जीवनावर परिणाम करत आहे. That's why you wonder, my child ऐसा क्यों बना बड़ा होने का? पहला अच्छा था, ऐसा शब्द बात किया गया उसके ऊपर. And the devil is using such words. आणि शैतान असं शब्दांचा उपयोग करतो. You know why? तुम्हाला माहितीये का? Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला is सांगितलं destroying God's word or God's destiny for your life. आणि तो देवाच्या जो नियती आहे, भविष्य आहे तुमच्या जीवनासाठी, त्याचा शैतान नाश करतो. God has written a personal book about you, आणि देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी एक वैयक्तिक पुस्तक लिहिलेलं आहे which Holy Spirit knows. जो पवित्र आत्म्याला माहिती आहे. And some are shared to the angels too. आणि काय हे गोष्टी देवदूतांना देखील माहिती आहे. Before you could come here, आणि तुम्ही इथे येण्याच्या आधी God has written good about you. देवाने तुमच्याविषयी चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहे. That word is for you. आणि तो शब्द, चांगला शब्द तुमच्यासाठीच A आहे. good life, a good destiny. आणि चांगलं जीवन, चांगलं नियती तुमच्यासाठी आहे. Satan, knowing this आणि शैतानाला ही गोष्टी माहिती आहे. from childhood, लहानपणापासूनच he has been making people to speak negative तो लोकांना नकारात्मक बोलायला लावत so आहे, that you don't enter into God's destiny. जेणेकरून तुम्ही देवाच्या नियतीमध्ये, भविष्यामध्ये प्रवेश करतच नाही. You know, one day when you go to heaven, आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एक you दिवस will तुम्ही see स्वर्गात जा your life book, what God has written about you. आणि तुम्ही तुमच्या जीवनाचे पुस्तक पाहणार आहे, जे देवाने तुमच्याविषयी लिहून ठेवला होता. He has written the best for your life. आणि देवाने तुमच्यासाठी उत्तम लिहिलं आहे. But your direction, Satan has changed it. पण तुमच्या दिशा किंवा मार्ग शैतानाने बदललेला आहे. Amen. Amen. You can come back तुम्ही परत वाटेवर to येऊ the शकता. destiny that God has for you. आणि जे नियती देवाने तुमच्यासाठी ठेवलेले आहे, त्या वाटेवर परत तुम्ही येऊ शकत By आहे. renewing your mind, तुमच्या मनाला नवीन करून. whatever people speak, आणि जे काही लोक बोलत आहे, which is not according to God's word, जे देवाच्या वचनानुसार नाही, don't take it. त्या गोष्टीला तुम्ही घेऊच नका. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. Your words are so powerful. तुमचे शब्द खूपच सामर्थ्यशाली आहे Don't take it. आणि ते शब्द घेऊ नका. The devil knows शैतानाला माहिती आहे how to change your direction. तुमच्या दिशा त्यांनी कसं बदललेला पाहिजे. He sends wrong people along your way. आणि तो तुमच्या वाटेवर चुकीच्या लोकांना पाठवतो, They speak negative. जो नकारात्मक बोलतात. And words carry life power or death power. आणि जे शब्दामध्ये जीवनाच्या सामर्थ्य आहे किंवा मरणाच्या सामर्थ्य आहे. Parents, आई वडिलांनो, don't speak negative नकारात्मक बोलू नका. and don't bring the will of the devil over your child's life. आणि शैतानाची इच्छा तुमच्या लेकरूंच्या जीवनावर आणूच नका. There's a big teaching which I will teach you later on how to remove all these. आणि एक मोठा शिकवण आहे, मी तुम्हाला शिकवणार आहे हे सर्व गोष्टी आपण कसं काढले That's why when पाहिजे. people go for different areas to get prayed, म्हणून लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे प्रार्थनेसाठी, they're not delivered. त्यांची सुटका तर होत नाही. They don't know why. त्यांना कळत नाही का? The devil could change their direction. शैतान त्यांच्या दिशा बदलू शकत होता म्हणून. Amen. आमेन. Even you can bless yourself. तुम्ही स्वतःला देखील आशीर्वाद करू शकत आहे. Amen. आमेन. Words carry power. आणि शब्दामध्ये सामर्थ्य आहे. God is a book in which He has written your personal destiny for your life. आणि देवाकडे एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या जीवनासाठी एक वैयक्तिक नियती लिहून ठेवलेले The आहे. best destiny. आणि सर्वात उत्तम भविष्य. Amen. आमेन. The best future. आणि सर्वात उत्तम भविष्य. Jesus is your future. आणि येशूच तुमच्या भविष्य आहे. And if Jesus is your future, आणि जर येशू तुमच्या and भविष्य if Jesus is good, आणि जर येशू चांगला your आहे, future is good. तुमच्या भविष्य देखील चांगला आहे. Amen. आमेन. Your future is good. तुमच्या भविष्य चांगला आहे. He is your future. आणि येशूच तुमच्या भविष्य आहे. The beginning and the end. आणि आदी आणि अंत. He is standing in your future आणि येशू तुमच्या भविष्यामध्ये उभा and आहे inviting us. आणि आपल्याला आमंत्रण देतो. So here we see, म्हणून इथे आपण पाहतो, with Jesus, येशू बरोबर God wants to give you freely all things. आणि येशू बरोबर देवाला आपल्याला सर्व गोष्टी मोफत द्यायची इच्छा आहे. Amen. आमेन. बहुत लोग ने अभी तक सीरियसली नहीं लिया. उन लोग प्रभु यीशु को अपना अभी अभी ना प्रभु अरे
प्रभु यीशु को अपनाया मतलब अभी से तुमको सब कुछ फ्रीली मिलेगा. Jesus is the gift of our Father for you. आणि येशू पिताची देणगी आहे आपल्यासाठी. Because of him you are qualified. आणि येशूमुळे तुम्ही पात्र आहात. Amen. Amen. Now you are qualified. आता तुम्ही पात्रवान आहात. Now you are deserving. आता तुम्ही लायक आहात. Amen. Amen. Because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे How बघा. shall he not मग तो कसं काय देणार With नाही him. त्याच्या बरोबर? freely मग तो कसं त्याच्या give बरोबर us आपल्याला मोफत देणार नाही? all things? सर्व गोष्टी देणार नाही? Amen. Amen. Hello. God never tells lies. आणि देव कधीच खोटा बोलत नाही. Is the living word. आणि तो जिवंत शब्द आहे. Amen. आमेन. He has seen your future. आणि देवाने तुमचे भविष्य पाहिले आहे. He is in the future. आणि देवच भविष्यामध्ये Looking आहे. at you. तुमच्याकडे बघत आहे. And he says, आणि देव म्हणत your आहे future is blessed. तुमच्या भविष्य आशीर्वादित आहे. Amen. आमेन. So with Jesus, everything comes free. म्हणून येशू बरोबर प्रत्येक गोष्टी मोफत For येतो. Jesus is the gift of God for mankind. कारण येशू देवाची देणगी आहे मनुष्य He जातीसाठी. is a package of blessings, तो आशीर्वादाचा एक पुडा आहे. forgiveness, आणि आपल्या Healing. आरोग्यासाठी, Deliverance. क्षमासाठी, सुटकासाठी everything is free. प्रत्येक गोष्टी आपल्याला मोफत आहे. Now, you have to choose to receive. आता तुम्ही निवड केले पाहिजे ते प्राप्त करण्यासाठी. God will, that is the protocol of heaven. आणि ही स्वर्गाची नियम आहे. Everything comes when you believe. आणि प्रत्येक गोष्टी येतो जेव्हा तुम्ही विश्वास करत आहे. See, faith comes when you know the word. आणि विश्वास येतो जेव्हा तुम्हाला वचन ठाऊक आहे तेव्हा. Because God has given you free will, देवाने तुम्हाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे which म्हणून means you can either accept or reject. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही स्वीकार करू शकत आहे किंवा नाकार करू शकत आहे. It's mine's choice आणि ही माझी निवड आहे. to believe and receive, आणि विश्वास करायला आणि प्राप्त करायला and doubt and not receive. आणि शंका करून न मिळण्यासाठी. Don't blame God. देवावर मग दोष लावू नका. Amen. आमेन. Don't live the past. आणि I भूतकाळचं gave जीवन this जगू message in नका. Pimpri. मी पिंपरीमध्ये हा संदेश दिले. Whatever has happened is happened. आणि जी काही गोष्टी घडली आहे ती घडली आहे. Paul says, forgetting those things which are past. आणि पॉल म्हणत आहे त्या गोष्टीला विसरणे जे मागील गोष्टी आहे त्याला विसरणे म्हणजे भूतकाळची गोष्टी आपण विसरून गेलो पाहिजे. When you think of the past, जेव्हा आपण भूतकाळ विषयी you're विचार करतो actually reliving the past. खरोखर तुम्ही भूतकाळ परत जगत आहे. We are trying to relive the past. आपण भूतकाळ परत जगायचा प्रयत्न करतो. Forget the past. भूतकाळला तुम्ही विसरून जावा. Whatever bad has happened. आणि जी काही वाईट गोष्टी आपल्या Maybe जीवनात people झाल्या hurt you. कदाचित लोकांनी तुम्हाला People दुःख hated दिले, you. लोकांनी तुमचा द्वेष केला People did असेल, not like you. लोकांनी तुम्हाला पसंत केले नसेल, They offended you. त्यांनी तुम्हाला नाराज केले असेल. When you think of the past, you're living the past today. जेव्हा तुम्ही भूतकाळ विषयी विचार करत आहे तेव्हा तुम्ही आज भूतकाळ जगत आहे. Let it go. त्याला तुम्ही सोडून द्या. Amen. आमेन. I know everyone has a past. आणि मला माहिती आहे प्रत्येक लोकांकडे आपली भूतकाळ But many आहे. are still living the past. पण अनेक लोक अजूनही भूतकाळ जीवन जगत आहे. God cannot give you a bright future when you're holding to the past. आणि देव तुम्हाला उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळच्या गोष्टी धरून ठेवल्या Only आहेत. when you let go फक्त जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला सोडून can you देता catch hold of the new. आणि नवीन गोष्टीला जेव्हा तुम्ही धरत आहे. Amen. आमेन. एक सेकंड पहला क्या हुआ, बुरा क्या, उसने ऐसा बोला, छोड़ दो उसको. Otherwise you'll be living that past today. नाहीतर तो भूतकाळ आज तुम्ही जगणार. Because your future is bright. कारण तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. Unless let go, you cannot take that future. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या गोष्टी सोडून देत नाही तुम्ही आपल्या भविष्याला धरू शकत नाही. Okay, you know, the Bible says it's God's good pleasure to bless you and heal you. आणि शास्त्र म्हणत आहे ही देवाची चांगली इच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायला, तुम्हाला आरोग्य It's द्यायला. God's good pleasure. आणि ही देवाला खूप आनंद वाटतो. ऐसा नहीं बोलता क्या ये बार बार इसको आरोग्य देने का, क्या ये बार बार आशीर्वाद, ऐसा नहीं बोलता है. ऐसा हम लोग सोचते हैं प्रभु क्या सोचेगा ना बार बार मैं ऐसा नहीं है. उल्टा इट्स हिज गुड प्लेजर टू ब्लेस आणि यू. देवाला खूप आनंद वाटतो तुम्हाला आशीर्वाद द्यायला. तुम प्रभु के लिए बोझ नहीं हो, वो बोझ क्रूस पर लेकर गया हमारा. Amen.
You read my Facebook messages. आणि तुम्ही माझ्या फेसबुकचा I संदेश posted वाचा some good messages for you. आणि मी काही चांगला संदेश पोस्ट केला आहे You're so तुमच्यासाठी precious for Him. आणि तुम्ही देवासाठी इतके मूल्यवान आहे If there's anyone precious, that is we human beings. आणि जर कुणी देवासाठी मूल्यवान आहे म्हणजे आम्ही मनुष्य जाती आहे. Apart from us, there is no one. आपल्याशिवाय देवाला कुणीही मूल्यवान नाही. Amen. आमेन. दूसरा कोई भी नहीं प्रभु के लिए, केवल हम लोग ही. उसका पूरा आंख, उसका मन हमारे ऊपर है. वो सोचता भी हमारे बारे में. That's what the Bible says. आणि असं He शास्त्रामध्ये thinks about you. आणि देव तुमच्याविषयी विचार करतो He has thoughts of peace, आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी शांतीचे विचार आहेत goodness. आणि He चांगुलपणाचे. doesn't think इसका कैसा बर्बाद करने का, इसको कैसा बीमारी लाने का, इसको कैसा श्राप देने. ऐसा नहीं है. तुम ऐसा सोचते हो. Many are feeding wrong things. अनेक लोक चुकीच्या गोष्टी भरत आहे He's got good thoughts about you. आणि देवाला तुमच्याविषयी चांगला विचार आहे Always thinking how I can bless him. आणि देव नेहमी विचार करत आहे की ह्या व्यक्तीला मी कसं How can I आशीर्वाद prosper him? मी कसं त्याला उन्नत करू If he शकतो. only believes, फक्त जर हा व्यक्ती विश्वास करतो he can receive. त्याला मिळू शकतो. But so many things are fed in his mind. पण किती गोष्टी त्याच्या मनात त्यांनी भरून ठेवल्या That's आहेत obstructing his faith. आणि जो त्याच्या विश्वासामध्ये अडथळा घालतो. Amen. आमेन. That's why I told you. म्हणून मी तुम्हाला सांगितले बचपन से अभी तक बहुत सारा शब्द हमारा आत्मा के ऊपर बोला गया है, थोपा गया है. Knowingly, unknowingly. जाणून किंवा न जाणून And you're living that, reliving that life. आणि तुम्ही ते भूतकाळचे जीवन परत जगत आहे Because words have life and death. कारण शब्दांमध्ये जीवन व मरण आहे. Amen. Amen. Take care of your words. तुमच्या शब्दांची तुम्ही काळजी घ्या Don't speak what you see. आणि जे तुम्ही पाहतायत ते बोलू नका Speak what you see in the word. आणि जे तुम्ही वचनात पाहत आहे Because तेच गोष्टी तुम्ही that's बोला how God sees. कारण तसंच देव पाहत आहे. You know, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले when Jesus looks at you, जेव्हा येशू तुमच्याकडे पाहतो He has no access to your wrong files. आणि तुमच्या चुकीच्या गोष्टीकडे त्याला प्रवेशच नाही क्योंकि प्रभु यीशु ने खुद ही बंद कर दिया वो फाइल, क्रूस पर जान देके, तुमको उद्धार देके. That door is closed. आणि तो दार आता बंद आहे He has no access to anything bad of you. आणि तुमच्याविषयी जी वाईट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये येशूला प्रवेशच नाही He is the Savior. आणि तो तारणहारा आहे. Amen. Amen. He's closed the door of sin. त्यांनी पापाच्या दार He तुमच्यासाठी doesn't बंद open it and check. आणि तो उघडून आता बघत नाही क्या क्या पाप. He has no access, Holy Spirit said. आणि तुम्ही काय काय पाप केले त्याच्याकडे प्रभू बघत नाहीत त्याच्याकडे त्याला प्रवेशच नाही He has no access. त्याला प्रवेशच नाही Because he's finished त्यांनी paying for your sin, past, present, future. कारण त्यांनी तुमच्या भूतकाळचे वर्तमानाचे आणि भविष्य काळाची जी पापे तुम्ही केले आहेत त्याच्यासाठी त्यांनी किंमत भरलेली आहे. Amen. Amen. He's just expecting you to receive blessing. आणि येशू फक्त अपेक्षा करत आहे की तुम्ही आशीर्वादाचा स्वीकार केला पाहिजे. All your sin is paid for. तुमच्या सर्व पापांची भरपाई झाली आहे He never criticized like people. आणि तो लोकांसारखा आपली निंदा करत नाही. लोगों ने अपना जान नहीं दिया तुम्हारे लिए, तुम्हारा पाप का वेतन नहीं भरा, मगर फिर भी तुमको क्रिटिसाइज करता है. प्रभु जो पाप का वेतन भरा है, सफर किया, वो तुमको कभी नहीं क्रिटिसाइज करता है. हम लोग देखते हैं पैसेज में, वो एडल्ट्रस लेडी आई थी प्रभु के पास, वो रिलीजियस लीडर्स लोग उसको कितना क्रिटिसाइज किया, पत्थर लेके रोके थे कभी मारने का उसको. ये भूल गए थे इन लोग भी पापी लोग हैं. The Lord said, the one who has not sinned. प्रभूने सांगितले जो कधीच पाप He केला didn't say, नाही the one who didn't commit adultery. आणि असं ऐसा नहीं सांगितलं बोला. नाही ज्यांनी व्यभिचार केला नाही कधी वही पहला पत्थर फेंको, ऐसा नहीं बोला. त्यांनी फक्त प्रथम दगड फेकला पाहिजे असं सांगितले कौन सा नाही. भी सिन नहीं किया. आणि कुठलाही पाप जो व्यक्तीने केला नाही त्या व्यक्तीने तुमको अधिकार है पत्थर फेंकने का. जो क्रिटिसाइज करता है दूसरे के बारे में, हाँ, फेसबुक में रॉन्ग लिखता है दूसरे के बारे में, ये लोगों को अधिकार नहीं, क्योंकि ये खुद पापी है. हम लोग पाप करते मन में, जो नहीं करने का वो सब करते हैं विचार में. Sin is not only that what you shouldn't do, but what you should do that you don't do, that is also sin. आणि जे तुम्ही केले पाहिजे जर ते तुम्ही ते करत नाही ती देखील पाप आहे. Love your wife आणि like तुमच्या- Jesus. आणि येशू सारखं तुमच्या पत्नीवर प्रीती करा जैसा प्रभु प्रेम करता है, हम लोग वैसा प्रेम किधर करता है. कितना हम पाप करता है. प्रभु ने बोला जिसने पाप नहीं किया है, ये नहीं बोला किसने अडल्ट्री नहीं किया,
किसने पाप कभी नहीं किया उसको अधिकार है पत्थर फेंकने को, क्रिटिसाइज करने को, ऑफेंड करने को, हर्ट करने को. फेसबुक में कितने लोग ऑफेंड करते हैं. The Lord who never sinned आणि प्रभू ज्यांनी कधीच पाप केला नाही, did not criticize. त्यांनी त्या स्त्रीच्या निंदा केली नाही, Forgave her. तिला क्षमा केली He had every right, आणि त्याच्याकडे प्रत्येक अधिकार होता. but he didn't do it. पण त्यांनी तसं केला नाही. Those who didn't have right, जरी त्यांच्याकडे अधिकार they नव्हते are ready to throw stone. आणि ज्यांच्याकडे अधिकार नव्हते ते तयारीत होते दगडमार करायला. Must know who God is. आणि तुम्हाला कळले पाहिजे देव कोण आहे. Okay, we'll just close now. पण समाप्त करूया. I'll continue tomorrow because it's a very important topic. आणि उद्या मी हा विषय चालू ठेवणार आहे. खूप महत्त्वाचा संदेश आहे. So it's God's good pleasure to bless you and heal you. म्हणून देवाला खूप आनंद वाटत आहे तुम्हाला आरोग्य द्यायला, Because तुम्हाला आशीर्वाद He द्यायला. doesn't want to see any of His people suffering. कारण देवाची इच्छा नाही की त्यांच्या कुठलाही जे लोक आहे किंवा लेकरे आहे त्यांनी दुःख त्रास सोसले But पाहिजे. everything that comes from God comes by faith. कारण प्रत्येक गोष्टी जो देवापासून येत आहे तो विश्वासानेच येतो. If you trust Him. जर तुम्ही त्याच्यावर भरोसा करत So आहे तर. God delights in blessing you. म्हणून देवाला खूप आनंद वाटतो तुम्हाला आशीर्वाद But द्यायला. why are they not blessed? पण ते का आशीर्वादित नाही? Because they don't believe. कारण ते विश्वास धरत नाही. Like I said, जसं मी सांगितले, when they saw my deliverance ministry, ज्या त्यांनी माझी सुटकेची सेविका पाहिले 4 million people saw it. आणि 40 लाख लोकांनी पाहिले, 90% 90% spoke negative. नकारात्मक बोलले. These many people have closed their heart door to receive any good from God. आणि एवढे जे 90% लोक आहेत त्याने आपलं हृदय बंद केलेले आहे देवापासून कुठल्याही चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी. जब भी उनको मांगता रहेगा, आरोग्य क्या सिर्फ फिजिकल आरोग्य नहीं, मेंटल आरोग्य है, रिलेशनल आरोग्य है, मैरिटल आरोग्य है, इमोशनल आरोग्य है, कितना आरोग्य है, कुछ भी नहीं मिलेगा. Because everything comes by faith, कारण प्रत्येक गोष्टी विश्वासाने येतो. and faith means you believe, means you open your door of आणि your heart. विश्वास करणे म्हणजे तुम्ही तुमच्या हृदयाचे दार उघडत आहे. Doubt means you're closing the door, आणि शंका म्हणजे तुम्ही दार बंद करत आहे. and when you need it, आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल you will not receive. तुम्हाला मिळणार नाही, Though it is free. जरी ती मोफत आहे तरीही. कितना दुख है, प्रभु फुकट देना चाहता है मगर इन लोग को विश्वास नहीं करने का. उससे तो दूर नेगेटिव भी बात करते हो. And Christians, आणि ख्रिस्ती लोक, many of them too don't believe in healing. अनेक लोक तर आरोग्यावर विश्वासच करत नाही. You go on my Jesus Lord page, आणि जीसस इज लॉर्डच्या पेजवर तुम्ही जा, you'll see there तुम्ही तिथे पाहणार 4 million have seen, आणि 40 लोकांनी ते व्हिडिओ पाहिले आहे. 40 lakhs people, 40 लाख लोकांनी. but all criticism. पण सर्व लोकांनी टीका केलेली आहे, निंदा केली आहे. ये तो हमेशा होता है इधर पुना पिंपरी चर्च में. Amen. Hello. It's been happening for years. आणि अनेक वर्षापासून ही I've गोष्टी been चालू, casting out demons right for so many years, 30 years. आणि 30 वर्षापासून मी दुरात्म्यांना बाहेर काढत आहे. Jesus said, येशूने it's our सांगितलं, Father's good pleasure to give you the kingdom blessings. आणि ही देवाची उत्तम इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला राज्याची आशीर्वाद दिले In पाहिजे. Luke 12:32, आणि लूक 12:32 मध्ये the Lord said, प्रभू fear म्हणत not, भिऊ नका, for it is your Father's good pleasure कारण ही तुमच्या पिताची चांगली मर्जी आहे to give you the kingdom blessings. तुम्हाला राज्याचे आशीर्वाद देण्यासाठी. प्रभु का राज्य का आशीर्वाद, प्रभु का इच्छा है कि तुमको मिलना चाहिए. Amen. शैतान का राज्य में आशीर्वाद नहीं है. शैतान आशीर्वाद भी देता है ना, 1 पैसा देगा तुम्हारे से 5 पैसा वापस लेगा. वो लोगों को मालूम नहीं है. He will give you. आणि शैतान He तुम्हाला told देणार. Jesus, त्यांनी येशूला you सांगितले, bow down to me. तुम्ही माझ्यापुढे नमन ये करा जो दुनिया दिख रहा है ना, ये सब चीज मैं तुमको देता हूँ. आणि सर्व जगाची जी गोष्टी आहे, वैभव आहे, मी तुला देतो. He can give, आणि तो देऊ शकतो. but if he gives, पण जर तो देतो he gives 2 also, he'll take 4 from you. आणि जर त्यांनी 2 दिले तुमच्याकडून परत 4 घेणार. And secondly, आणि दुसरी, he'll also add pain and suffering. आणि त्याच्या बरोबर तो वेदना व दुःख देखील तुम्हाला देणार. वो फुकट कभी नहीं देता है. वो इसलिए नहीं देता कि प्रेम करता है, नहीं, वो देता कि हमारा नष्ट करने को. Remember this. आणि हे लक्षात ठेवा. Apart from God, whatever you get, आणि देवाशिवाय तुम्हाला जे काही मिळत आहे it's not a blessing. ती आशीर्वाद नाही. It may look like a blessing. आणि ती आशीर्वादासारखं दिसणार, वो कभी जाएगा बोल नहीं सकते.
और उसके साथ क्या क्या पेन एंड सफरिंग आएगा वो भी मालूम नहीं, मगर प्रभु से जो आता है वो आशीर्वादित है और Amen. तुम उसको एंजॉय कर सकता है. आणि मग तुम्ही त्या गोष्टीचा आनंद किंवा उपभोग करू शकत Amen. आहे. आमेन. थोड़ा क्यों ना हो तुम खुशी से रह सकता है, उसका कुछ डर नहीं है. You know, in heaven there is no money. आणि स्वर्गामध्ये पैसा नाही Everything will be provided free. आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला फुकट मिळेल. And it's good that there is no violence, आणि चांगला आहे की तिथे कुठलाही no हिंसा नाही, bloodshed. तिथे कुठलाही No रक्तपात one नाही, will hurt you, hate you. कोणी तुम्हाला दुःख देणार नाही, कोणी तुमच्या द्वेष No करणार one नाही, will offend you. कोणी तुम्हाला नाराज करणार नाही. There is no sickness and disease. आणि तिथे आजार व रोग नाही, There is no death. मरण नाही, No one will fall and get wounded also. आणि कोणी पडून जखमी देखील होणार नाही. Everything is free forever. आणि प्रत्येक गोष्टी मोफत आहे युगानयुगसाठी. You'll be the most beautiful and handsome person. तुम्ही सर्वात सुंदर व देखणा व्यक्ती असेल. Amen. आमेन. The most beautiful, आणि खूपच सुंदर the असेल most handsome. आणि खूपच देखणा असेल. That's God's plan for you. आणि ही देवाची योजना आहे तुमच्यासाठी. Amen. आमेन. Your future is glorious. आणि तुमचं जे भविष्य आहे गौरवशाली You know, I आहे. was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते we were just talking. आणि आम्ही असंच बातचीत करत I होते. said, I said, you know, people of this earth must not leave this earth unless they have the guarantee of heaven. आणि जे पृथ्वीमध्ये लोक राहत आहेत त्यांनी ह्या पृथ्वीला सोडून नाही गेले पाहिजे जोपर्यंत त्यांना स्वर्गाची खात्री होत नाही तोपर्यंत. That's what Holy Spirit put in my mind. आणि असंच पवित्र आत्माने माझ्या मनात टाकले. तुम कैसा ये धरती छोड़ रहा है? तुमको गारंटी है हेवन मिलेगा? तो छोड़ो, क्योंकि वापस नहीं आने वाला है तुम. अगर नरक में गया है तो वापस कभी नहीं आने वाला. You have the guarantee आणि तुम्हाला ती खात्री आहे that का you are going to heaven. की तुम्ही स्वर्गातच जात आहे. Then only leave this world. मगच हे पृथ्वीला सोडून जाऊ Otherwise, शकता. don't leave the world. नाहीतर पृथ्वीला सोडून जाऊ नका. Amen. Amen. इनको गारंटी नहीं है मरने का स्वर्ग जाएगा ही पक्का. नहीं, मैं कोशिश कर रहा हूँ, अच्छा काम कर रहा हूँ. प्रभु तराजू नहीं बताता अच्छा काम कितना क्या, बुरा काम कितना हो गया. तुमको कैसा मालूम पड़ेगा? प्रभु ने तराजू बताने का था. अरे बाबा, आज तू बहुत बुरा काम किया, ये पलटा नीचे आ गया, अच्छा काम ऊपर गया, ऐसा बताता है प्रभु? नहीं बताता. तो तुमको क्या मालूम तुम स्वर्ग जा रहा है? यू डोंट हैव एनी गारंटी. तुम्हाला काय खात्रीच नाही. डोंट लीव दिस अर्थ. मग हे पृथ्वीला सोडून जाऊ नका. But the Bible gives you guarantee. पण शास्त्र तुम्हाला खात्री देतो. When you believe in जेव्हा Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास you केले are going to heaven. तुम्ही तर स्वर्गात चाललेच आहे. Amen. आमेन. It's a fearful thing. आणि ही भयकारक गोष्ट Very आहे fearful thing. आणि खूपच भयभीत गोष्टी आहे. Because these are two eternal destinations, heaven and hell. कारण हे दोन सार्वकालिक मुक्काम आहे स्वर्ग व नर्क. Hell is prepared for Satan and demons. आणि नर्क शैतान व दुरात्म्यांसाठी तयार केले गेले आहे. And there are everything, every kind of criticism, offense, hurt, anger, everything is there in तिथे hell. प्रत्येक प्रकारची टीका आहे, निंदा आहे, दुःखद भावना आहे. These people loved it आणि ह्या लोकांनी ही गोष्टी पसंत केले and they're going to suffer आणि मग ते दुःख सोसणार आहे. because there's much of criticism. कारण तिथे अधिक hate, टीका आहे, hurt. द्वेष आहे, दुःखद भावना आहे. You will want to die, but you won't die. आणि तुम्हाला मरायची इच्छा असेल तरी तुम्ही मरू शकत नाही. तुम फेड अप बोलेगा मेरे को मरने का, मर तुम मर नहीं सकता नरक में. What a place. आणि किती भयानक Do you जागा. have the guarantee तुम्हाला खात्री आहे का you're going to heaven? की तुम्ही स्वर्गात जात आहे? Only Jesus gives you that guarantee फक्त येशू तुम्हाला ती खात्री देतो. because he gives us heaven life. कारण तो आपल्याला स्वर्गीय जीवन That's देतो. why for us, म्हणून heaven, आपल्यासाठी death is a gain, म्हणून आपल्यासाठी मरण एक फायदा आहे is a blessing, is a blessing, आणि ती एक आशीर्वाद is आहे a promotion. आणि ती एक आपल्यासाठी उन्नती आहे. Amen. आमेन. Let's all stand up. Give चला glory आपण to उभे Jesus. राहूया आणि येशू ख्रिस्ताला आपण गौरव